राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीएला पाठिंबा देणार आहे। पुढील 8 दिवसात दिल्लीमध्ये याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे। भाजपसोबत जावं का याबाबत अद्याप सुद्धा पक्षात मतमतांतर आहे। भाजपसोबत गेल्यास पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याची कोंडी होते, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय होऊ शकतो का अशी चाचपणी सुरू आहे। लवकरच याबाबत शिंदेंकडून ही निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। याबाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। शिंदेच्या शिवसेनेचा पर्याय सध्या चाचपला जातोय अशी माहिती मिळते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीएला पाठिंबा देणार का या संदर्भात राजधानी दिल्लीमध्ये खलबतं सुरू आहेत। 8 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाणार अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडलेत। उमेश, आपण पाहतोय महाराष्ट्रातील जे काही राजकारण ज्या वळणावरती सध्या आहे आणि अनप्रिडिक्टेबल एकंदरीतपणे म्हणता येईल। कालच आपण महत्त्वाची माहिती दिली की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीएला पाठिंबा देणार। आता मात्र एक दुसरा पर्याय सुद्धा बघितला जातोय शिंदेंच्या माध्यमातून। त्या संदर्भात राजधानी दिल्लीमध्ये खलबतं सुरू आहेत। काय अधिकची माहिती आहे याबाबतची? नक्कीच करण, जर आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने शरद पवार यांची जी राष्ट्रवादी आहे ते एनडीएला पाठिंबा देईल, भाजपला प्रणित जे एनडीए दिल्ली केंद्र सरकारमधली त्याला पाठिंबा देईल, अशा प्रकारच्या सातत्याने बातम्या ज्या आहेत किंवा या प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सातत्याने राजकीय वर्तुळात होताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र याबाबतचा निर्णय जो आहे तो पुढील 8 दिवसात दिल्लीमध्ये होईल अशा प्रकारची माहिती आता समोर येते। भाजपचे ज्येष्ठ नेते जे दिल्लीतले आहेत, जे याबाबतचे निर्णय घेऊ शकतात, त्यांच्यासोबत एक बैठकही झाली असल्याची माहिती, मात्र अजूनही याबाबतचा निर्णय झालेला नाही। त्याच्यामुळे हा निर्णय जो आहे तो पुढील 8 दिवसात होऊ शकेल अशा प्रकारची माहिती मिळते। मात्र यासोबतच जर आपण पाहिलं तर एनडीए सोबत जाताना किंवा भाजप सोबत जाताना काही नेत्यांची कोंडी देखील होऊ शकते। काही ज्येष्ठ नेते आहेत ज्यांची कोंडी होऊ शकते आणि त्याच्यामुळे याबाबत दुसरा पर्याय देखील आहे का, तो देखील आहे का याबाबतची चाचपणी देखील केली जाते। खास करून जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे दोन पक्ष जे आहेत ते भाजप सोबत आहेत। महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार आहे। मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतले काही नेते थेट 8 दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती आहे। त्याबाबतची काय ताजी अपडेट आणि सध्या नेमकं याबाबतीत काय घडतंय? नक्कीच, कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने याबाबतच्या चर्चा सुरू आहेत। मात्र दिल्लीत जसं मी आधी म्हणालो की एक बैठक याआधी पार पडलेली आहे, मात्र आता पुढच्या 8 दिवसात याबाबतची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि त्यातला जो आहे तो शेवटचा निर्णय घेतला जाणार आहे। खास करून काही ज्येष्ठ नेते म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काही ज्येष्ठ नेत्यांना याबाबतच्या अडचणी आहेत। म्हणजे याआधी भाजपवरती केलेल्या त्यांनी टोकाच्या टीका किंवा भाजपचे काही नेते मंडळ आहेत ज्यांना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतले काही नेते मंडळी नको आहेत, त्यामुळे ह्या काहीशा अडचणी ज्या आहेत त्या तयार होत आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय होऊ शकतो का, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देखील पर्याय होऊ शकतो का याची देखील चाचपणी केली जाते। त्याच्यामुळे 8 दिवसात नेमकं एनडीए मध्ये कोण जाणार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नेमकं कोण जाणार याबाबतचा निर्णय जो तो महत्त्वाचा घेतला जाणार। त्याच्यामुळे दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी केलास की राष्ट्रवादी या पक्षामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतमतांतर आहेत, 2 गट आहेत एनडीए सोबत जाण्याबाबतीत आणि न जाण्यासंदर्भात। ज्येष्ठ नेत्यासंदर्भातली माहिती आपण देताय, नेमके कुठले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं नाव यावरची काही माहिती मिळाली का? अजून अद्याप याबाबतचा नेमका खुलासा जो आहे तो दोन्ही पक्षाकडून केलेला नाहीये किंवा याबाबतची माहिती जी आहे ती समोर आलेली नाही। मात्र एक ज्येष्ठ नेते आहेत, त्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपमध्ये घेण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणजे दिल्लीमधले जे नेते आहेत त्यांच्याकडून कुठेतरी विरोधाभास पाहायला मिळतो। त्याच्यामुळे याची चाचपणी जी आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून करण्यात येते अशा प्रकारची माहिती समोर येते। त्याच्यामुळे दोन्ही पक्षांपैकी म्हणजे भाजप असेल किंवा शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांपैकी नेमके कुठे जायचं याबाबतचा निर्णय जो आहे तो काही दिवसामध्ये घेतला जाईल। मात्र हा सर्वस्व निर्णय जो आहे तो एनडीएच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणार का एनडीए सोबत याबाबत अवलंबून असेल। कारण जर शरदचंद्र पवार यांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय असू शकतो का याबाबतची ही चाचपणी आहे। त्याच्यामुळे हे सगळं चित्र जे आहे पुढील 8 दिवसात दिल्लीमध्ये जे आहे ते क्लिअर होऊ शकेल। म्हणजे महत्त्वाची जी बैठक आहे पुढील 8 दिवसात दिल्लीत होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी ज्या आहेत त्या वेगाने घडताना आपल्याला पाहायला मिळतील। याबाबत नेमक्या काय घडामोडी राजधानी दिल्लीसह महाराष्ट्रात घडतात याबाबतची वेळोवेळी ताजी अपडेट आपल्याकडून घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.